हॅलो गाईस, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. चला तर मग आपण स्टोरीकडे पळूयात. नाही गेलीस? जा आणि तिथे जाऊन ड्रिंक सर्व कर. तुम्हा लोकांना फक्त आराम करायलाच येतं. जा. हे ऐकून अरुला खूप राग आला. ती संतापून म्हणाली, यू बीच. प्रिया आश्चर्यचकित झाली. तिने विचारलं, तू कोण आहेस? प्रिया काही समजून घेण्याआधीच अरुने चाकू काढून तिच्यावर हल्ला केला. प्रिया वेदनेने तडफडत ओरडली. अरू सतत तिच्यावर चाकूने वार करत होती. काही क्षणातच प्रिया जमिनीवर कोसळली आणि तिथेच निश्चल पडून राहिली. दरम्यान माही लॉबीमध्ये रणीतला धडकली. तिने फक्त हलकंसं स्मित केलं आणि तिथून निघून जायला लागली. रणीत म्हणाला, माही, 1 मिनिट, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे. माहीने थंडपणे उत्तर दिलं, मला तुमच्याशी बोलायचं नाही. कृपया माझा रस्ता सोडा. पण रणीत तिच्या समोरून हटला नाही. माही घाबरली होती, कारण शांतनू कधीही तिथे येऊ शकत होता. जर त्याने तिला रणीतसोबत पाहिलं तर तो कशी प्रतिक्रिया देईल याचा तिला अंदाज नव्हता. माही म्हणाली, मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे की मी लग्न केलेलं आहे. रणीत म्हणाला, मला त्याची काहीच पर्वा नाही. मला चांगलंच माहिती आहे की तुमच्या लग्नात प्रेम नाही. तुला ते लग्न जितक्या लवकर शक्य आहे तितक्या लवकर संपवायला हवं. हे ऐकून माहीला खूप राग आला. ती म्हणाली, तुम्ही काय बोलत आहात? मी आणि शांतनू एकमेकांवर खूप प्रेम करतो. हे ऐकून रणीतच्या चेहऱ्याचा रंगच उडाला. पण त्याने स्वतःला सावरत म्हटलं, प्रेम? जर तो खरंच तुझ्यावर प्रेम करत असेल तर आजपर्यंत त्याने सगळ्यांसमोर तुला आपली पत्नी म्हणून का स्वीकारलं नाही? माहीने ठामपणे उत्तर दिलं, माझं लग्न हा तुमचा विषय नाही. मिस्टर रणीत बक्षी, आम्ही आमचं लग्न खाजगी ठेवायचं की सगळ्यांसमोर जाहीर करायचं हा आमचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यावर प्रश्न विचारण्याचा तुम्हाला काही अधिकार नाही. रणीत हसत म्हणाला, माही, आता तरी हे दाखवायचा प्रयत्न करू नकोस की तू तुझ्या लग्नात खूप आनंदी आहेस. मला चांगलंच माहिती आहे की तुमचं लग्न हे फक्त एका करारापेक्षा जास्त काही नाही. हे ऐकून माहीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. तिच्या मनात विचार आला, याला ही गोष्ट कोणी सांगितली? रणीत पुढे म्हणाला, त्याला तर फक्त त्याच्या लहानपणाच्या प्रेमाची, जिया सहाय्याची काळजी आहे. माहीला लगेच समजलं की हे सगळं जियानेच त्याला सांगितलं असावं. ती हलकसं हसत म्हणाली, जिया, तिने तुम्हाला हे सगळं सांगितलं? खरंच? आणि तुम्ही ते खरंही मानलंत? ती माझ्यावर जळते म्हणून अशा गोष्टी बनवत आहे. जर शांतनूला तिच्यावर प्रेम असतं तर त्याने तिच्याशी लग्न केलं असतं, माझ्याशी नाही. तिच्यावर विश्वास ठेवण्याऐवजी तुम्ही स्वतःचा थोडा तरी विचार केला असता. हे बोलून माही तिथून निघून गेली. रणीत तिच्या मागे जायला निघाला पण त्याच वेळी त्याचा फोन वाजला. हॅलो. फोनच्या दुसऱ्या टोकावरून आवाज आला, मिस्टर रणीत, तुमची मंगेतर हॉस्पिटलमधून पळून गेली आहे. रणीत दचकून म्हणाला, काय? अरू पळून गेली आहे? नेमक्याच वेळी बेडरेसचा वेश केलेली अरू त्याच्या जवळून निसटून गेली. पोलीस अधिकारी पुढे म्हणाले, तिने एका नर्सवर हल्ला केला आहे आणि तिथून पळ काढलाय. आम्ही तिचा शोध घेत आहोत. ती तुमच्याकडे येऊ शकते. तिच्याबद्दल काही माहिती मिळाली तर लगेच पोलिसांना कळवा. रणीत म्हणाला, ठीक आहे. फोन ठेवून रणीत विचार करू लागला, अरू हॉस्पिटलमधून कशी पळाली? हे त्याने लगेच फोन काढून कुणाला तरी कॉल केला. हॅलो. रणीत म्हणाला, अरू हॉस्पिटलमधून पळून गेली आहे. ती तिच्या आईवडिलांकडे गेली आहे का ते शोधून काढ. हो सर. आणि त्यानंतर रणीतने फोन ठेवताच 2 मुली किंचाळत तिथे आल्या. खून खून झाला आहे. रणीत घाबरून म्हणाला, काय? आणि त्यावेळी आता तो प्रचंड घाबरलेला असतो
त्या म्हणाल्या, सर, कोणीतरी प्रिया मॅडमचा खून केला आहे. त्यांचा मृतदेह वॉशरूमच्या बाहेर पडलेला आहे. आणि त्यानंतर हे ऐकताच रॉनी धावतच वॉशरूमकडे गेला. तिथे पोहोचल्यावर त्याने पाहिलं की सगळीकडे रक्त सांडलेलं होतं. प्रियाचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता. रॉनीचे पाय तिथेच थिजून गेले. त्याचे हात थरथर कापू लागले आणि तो जवळजवळ कोसळलाच. मग स्वतःला सावरत तो पुटपुटला, प्रियाला कोण मारू शकतं की अरुणेच. आणि त्यानंतर इकडे त्याला लगेच समजलं की अरू इतका मोठा धोका पत्करून ऑफिसमध्ये माहीला मारण्यासाठी आली आहे. तो जोरात ओरडत पार्टी हॉलकडे धावू लागला आणि त्याचवेळी आता इथे माही माही असा आवाज देऊ लागला. हॉलमध्ये अचानक गोंधळ उडाला आणि माहीचंही लक्ष तिकडे गेलं. रॉनी तिच्याकडे धावत होता, पण त्याच्या आधीच अरू तिथे पोहोचली होती. तिने माहीचा हात पकडला आणि तिच्या गळ्याशी चाकू लावला. ती जोरात ओरडली, सावधान, जर कुणीही माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तर मी हिला ठार मारीन. सगळे लोक जागच्या जागी थांबले. काही जण घाबरून मागे सरकले. माहीचे हातपाय थरथर कापू लागले. ती पूर्णपणे स्तब्ध झाली होती. माहीला अरूच्या तावडीतून सोडवण्याचा रॉनी तो प्रयत्न करत होता, पण अरूने तिला घट्ट पकडून ठेवलं होतं. रॉनीत तिला समजावत म्हणाला, अरू, असं करू नकोस, तिला सोडून दे. पण त्या क्षणी अरूला समजावणं खूप कठीण होतं. माहीच्या गळ्याला चाकू लागला होता आणि तिथून हलकंसं रक्त वाहू लागलं. रॉनीत घाबरला आणि ओरडत म्हणाला, डोंट हर्ट हर. त्यावेळी अरू संतापाने म्हणाली, जर कोणीतरी माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न केला तर मी हिला ठार मारून टाकेन. अंतरा तिच्याच जवळ उभी होती. तिने हळूच आपला फोन काढला आणि शांतनूला मेसेज पाठवला, शांतनू भाऊ, माही धोक्यात आहे. अरूने तिच्यावर चाकू धरला आहे. आणि त्यावेळी दरम्यान शांतनू रोनीच्या ऑफिसमध्ये पोहोचला होता. त्याने अंतराचा मेसेज वाचताच तो घाबरला. तो शेराला म्हणाला, अरू इथेच आहे. शेरा आश्चर्याने म्हणाला, काय? आणि त्यावेळी आता इथे शांतनू म्हणाला, लवकर पोलिसांना बोलाव आणि माझ्यासोबत ये. आपल्याला खूप सावध राहावं लागेल. शेराने मान हलवली आणि तो शांतनूच्या मागे निघाला. दरम्यान हॉलमध्ये रॉनीत ओरडत म्हणाला, अरू, तुला नक्की काय हवं आहे? अरू संतापाने म्हणाली, मला हिला खरंच संपवायचं आहे. या माहीमुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आधी हिने माझा मंगेतर हिसकावून घेतला आणि नंतर हिच्यामुळे मला तुरुंगात जावं लागलं. आणि त्याच नंतर अरूने माहीचे केस ओढले आणि ओरडत म्हणाली, मी तुझाही तिरस्कार करते रॉनीत. तू माझ्याऐवजी हिला निवडलंस कारण हिचा चेहरा तुझ्या मृत गर्लफ्रेंड नताशासारखा आहे. मी तुला सगळं काही दिलं. जेव्हा तुझ्यासोबत कोणी नव्हतं तेव्हा मी तुझ्या पाठीशी उभी राहिले. तुझा व्यवसाय उभा केला आणि आज माझ्या कुटुंबावर संकट आलं तेव्हा तू आम्हाला सोडून दिलंस. आणि हे सगळं या चेहऱ्यामुळे झालं. हे म्हणत अरूने चाकू माहीच्या गालावर ठेवला आणि म्हणाली, का बरं? मी हिचा का सुंदर चेहराच बिघडवू नये? मगही तू हिच्यावर प्रेम करशील का? हॉलच्या बाहेर उभा असलेला शांतनू तिचा प्रत्येक शब्द ऐकत होता. ते शब्द त्याच्या डोक्यावर घाव घालत होते. पण त्याला माहिती होतं की त्याची एक छोटीशी चूकही माहीच्या जीवाला धोका निर्माण करू शकते. त्याने शेराला इशारा केला. रॉनीत म्हणाला, तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे. सांग, तुला काय हवं आहे? अरू ओरडत म्हणाली, मला हा देश सोडून जायचा आहे आणि त्यासाठी तू माझी मदत करशील रॉनीत. रॉनीतने मान हलवत उत्तर दिलं, ठीक आहे, मी तुझी मदत करेन. अरू हसत म्हणाली, तू मला मूर्ख समजतोयस का? जसं मी हिला सोडेन तसं तू मला पुन्हा तुरुंगात पाठवशील. आणि त्यानंतर इतक्यात शांतनू लपून छपून हॉलमध्ये प्रवेश केला होता. अरू पुढे म्हणाली, मला 5 कोटी रुपये हवे आहेत.
तू मला इथून बाहेर घेऊन जाशील, नाहीतर मी हिला ठार मारेन. तुझ्याकडे अर्धा तास आहे रोनित. दरम्यान शांतनू हळूहळू अरू आणि माहीच्या जवळ येत होता. रोनितच्या नजरेत ते आलं आणि त्याच्या मनात आशेची एक किरण निर्माण झाली. रोनित म्हणाला, काय 5 कोटी, तेही अर्ध्या तासात? मला थोडा वेळ हवा आहे. त्यावेळी अरू संतापाने म्हणाली, माझ्याकडे वेळ नाही. पोलीस माझ्या मागावर आहेत आणि ते कधीही इथे पोहोचू शकतात. मला इथून निघायलाच हवं. रोनित तिला समजावत म्हणाला, तू खूप मोठी चूक करत आहेस. तू इथून पळू शकणार नाहीस. पोलीस तुला पकडतीलच. मी तुझी शिक्षा कमी करण्याचा प्रयत्न करेन. अरू चिडून म्हणाली, रोनित, माझा वेळ वाया घालू नकोस. इतक्यात शांतनू तिच्या अगदी मागे येऊन पोहोचला होता. त्याने शेराला इशारा केला. शेरा पुढे येत म्हणाला, अरू, आता तू पळून जाऊ शकत नाहीस. पोलीस आले आहेत. अरूने समोर पाहिलं, पण तिला काहीच करण्याची संधी मिळाली नाही. शांतनूने मागून येऊन तिच्या हातातील चाकू हिसकावून घेतला आणि माहीला तिच्यापासून दूर केलं. त्याच क्षणी शेराने झटकन अरूला पकडून ताब्यात घेतलं. माही शांतनूच्या मिठीत शिरली. ते पाहून रोनितचा चेहरा पडला. शांतनू प्रेमाने म्हणाला, सॉरी, मी वेळेवर येऊ शकलो नाही. माही हळू आवाजात म्हणाली, तुम्ही माफी का मागताय? आज पुन्हा एकदा तुम्हीच मला वाचवलंत. तोपर्यंत पोलिसांनी अरूला अटक केली होती. ऑफिसर म्हणाला, थँक्स मिस्टर जायस्वाल, तुम्ही आम्हाला वेळेवर माहिती दिलीत. आता ती पळू शकणार नाही. तेवढ्यात रोनित ओरडत म्हणाला, सर, हिने माझी एक कर्मचारी प्रिया हिचा खूनही केला आहे. तिचा मृतदेह वॉशरूममध्ये पडला आहे. हे ऐकताच माहीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. अरू मोठ्या संकटात. रोनित मोठ्याने ओरडला, सर, हिने माझ्या एका कर्मचारीचा प्रियाचा खूनही केला आहे. तिचा मृतदेह वॉशरूममध्ये पडलेला आहे. हे ऐकताच माहीच्या चेहऱ्याचा रंग उडाला. काय? प्रियाचा खून? ती तर अगदी ठीक होती. काही वेळापूर्वीच ती माझ्याशी बराच वेळ बोलत होती. हे आठवताच माहीच्या डोळ्यात अश्रू आले. शांतनूने तिला लगेचच आपल्या मिठीत घेतलं आणि तिच्या केसांवरून हलकेच हात फिरवू लागला. माहीच्या डोळ्यांसमोर तो संपूर्ण प्रसंग उभा राहिला जेव्हा अरू वेट्रेस बनून तिथे फिरत होती. माही रागाने म्हणाली, म्हणजे ती तू होतीस? अरू जोरात किंचाळत म्हणाली, हो, ती मीच होते. मला प्रियाला मारायचं नव्हतं, पण ती माझ्यावर ओरडायला लागली. मला खूप राग आला आणि मी तिला मारून टाकलं. या सगळ्याला तूच जबाबदार आहेस माही. माही पुढे आली आणि तिने अरूच्या गालावर जोरात चापट मारली. यू बीच, ऑफिसर, हिला लगेचच इथून घेऊन जा. पोलिसांनी अरूला ओढत तिथून बाहेर नेलं. माही खूप रडत होती. तिच्या गळ्यातून अजूनही रक्त येत होतं. शांतनूने तिला आपल्या बाहूंमध्ये घेतलं आणि तिला तातडीने हॉस्पिटलमध्ये घेऊन जाऊ लागला. तेवढ्यात अंतरा धावत त्यांच्या मागे आली. मीही तुमच्या सोबत येणार आहे. शांतनू शांतपणे म्हणाला, तू घरी जा. आणि त्यानंतर अंतरा म्हणाली, पण मला माहीसोबत राहायचं आहे. शांतनूने तिला समजावत सांगितलं, मी माहीसोबत आहे ना, मग तू का काळजी करतेस? आणि त्यावेळी आता इथे पण? शांतनूने ठाम आवाजात पुन्हा सांगितलं, मी सांगितलं ना, घरी जा. अंतरा नाराजीने तोंड वाकडं करत म्हणाली, ठीक आहे, पण तुम्ही माहीबद्दल मला सतत सांगत राहाल. हां, ठीक आहे, शांतनू म्हणाला. त्यानंतर ते तिघे तिथून निघून गेले. काही वेळातच शांतनू माहीला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचला. डॉक्टरांनी माहीची तपासणी करत सांगितलं, घाबरण्याची काही गरज नाही. फक्त थोड्या खरचटलेल्या जखमा आहेत. ही क्रीम लावा. जखम लवकर बरी होईल. शांतनूने माहीकडे पाहिलं. तिचा चेहरा थोडा फिकट दिसत होता. तो डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर, तिचा चेहरा पहा ना. काही टेस्ट करून घ्या.
माही हसत म्हणाली, मी अगदी ठीक आहे. तुम्ही उगाच काळजी करत आहात. चला आता घरी जाऊया. त्यानंतर माही आणि शांतनू दोघेही घरी परतले. आणि दुसरीकडे ज्या जीपमध्ये अरूला घेऊन जात होते ती जीप एका दूरवरच्या सुनसान ठिकाणी जाऊन थांबली. कुणीतरी अरूला ओढून जीपमधून बाहेर काढलं. तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती आणि हात मागे बांधलेले होते. अरू वेदनेने म्हणाली, मला कुठे आणलं आहे? ही कोणती जागा आहे? आणि त्यानंतर एक आवाज आला, ही ती जागा आहे जिथे आता तुझा फैसला होणार आहे. आणि त्यानंतर तो आवाज ऐकताच अरूला तो ओळखीचा वाटला. ते मनात विचार करू लागली, काय हा रॉनित तर नाही ना? अरू घाईने म्हणाली, रॉनित तू आहेस ना? तूच मला वाचवायला आला आहेस. तिचे बोलणे ऐकून तो माणूस मोठ्याने हसू लागला. तो खरंच रॉनितच होता. त्याने आपल्या माणसाला तिच्या डोळ्यांवरील पट्टी काढायला सांगितलं. पट्टी काढल्यानंतर अरूने आजूबाजूला पाहिलं. जीपच्या तेज प्रकाशामुळे तिच्या डोळ्यांना काही क्षण दिसेनासं झालं. पण जशी तिची नजर रॉनितवर पडली तशी तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. ती आनंदाने म्हणाली, मला माहिती होतं तू मला कधीच एकटं सोडणार नाहीस. थँक्यू. रॉनितने डोके हलवले आणि तिच्याकडे रागाने पाहत म्हणाला, स्वतःकडे बघ अरू, तू काय बनली आहेस? हॉस्पिटलमधून पळून आल्यावर तुला ऑफिसमध्ये येण्याऐवजी कुठेतरी दूर पळून जायला हवं होतं. पण तू ऑफिसमध्ये येऊन माहीला इजा केलीस. ही तुझी खूप मोठी चूक होती. हे बोलतच रॉनितने तिचे केस जोरात पकडले. अरूच्या तोंडून वेदनेची किंकाळी निघाली. रॉनित सोड मला, मला खूप दुखत आहे. आणि त्यावेळी आता इथे रॉनित संतापून म्हणाला, तुला दुखत आहे? प्रियाचा जीव घेताना तू एक क्षणभरही तरी विचार केला होतास का? त्या बिचाऱ्या मुलीने, मी तुझ्यासोबत कधीच काही चुकीचं केलं नाही. तुला अजिबात लाज वाटलेली नाही का? आणि त्यानंतर तू माहीच्या गळ्यावर चाकू ठेवला. तुला खरंच वाटतं का की इतके गुन्हे करूनही तू सहज सुटून जाशील? रॉनीच्या शब्दांतला विषारी राग अरूला टोचत होता. तिला वाटलं होतं की तो तिला वाचवण्यासाठी आला आहे. अरू संतापाने म्हणाली, तू मला धोका दिलास. तू माझा मंगेतर आहेस. मग तुला माझी साथ द्यायला हवी होती. रॉनित रागाने म्हणाला, मी तुझी आणि तुझ्या कुटुंबाची मदत करण्यासाठीच काम करत होतो. पण तुझ्या कृत्यांमुळे सगळंच बिघडलं. त्यातही तू माहीला इजा केलीस. मी माझे सगळे सोर्स लावून तुला मदत केली तरी काही उपयोग होणार नाही. शांतनू तुला आणि तुझ्या कुटुंबाला कधीच सोडणार नाही. शांतनूचं नाव ऐकताच अरूच्या चेहऱ्यावर संताप उमटला. ती काही बोलण्याआधीच रॉनित पुन्हा म्हणाला, तुला माहिती आहे का माही कोण आहे? माही म्हणजे शांतनूची बायको आहे. हे ऐकून अरू पूर्णपणे स्तब्ध झाली. तिला आजपर्यंत ही गोष्ट कधीच माहिती नव्हती. ती आत्मविश्वासाने म्हणाली, हे कसं शक्य आहे? शांतनू तर अंतराला पसंत करतो. रॉनित थंडपणे म्हणाला, तू मान किंवा नको मान, पण सत्य बदलत नाही. आणि तू आता जेलमध्ये सडशील. पण तू माझे मंगेतर आहेस म्हणून मी तुला मदत करेन, जेणेकरून तुला ते सगळं सहन करावं लागणार नाही. हे बोलताना रॉनितच्या चेहऱ्यावर एक भयंकर क्रूर भाव उमटले. त्याने अरूचा जबडा घट्ट पकडला. दुखण्यात कळवळत अरू म्हणाली, रॉनित सोड मला. रॉनित कठोरपणे म्हणाला, आता समजलं ना माहीला कसं वाटलं असेल? तिला किती भीती वाटली असेल? अरू त्याच्या हातातून स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करत म्हणाली, तू असं का करत आहेस? त्या माहीसाठी जी तुला पसंतही करत नाही. आणि तूच म्हणालास ना की ती शांतनूची बायको आहे. मग मला का त्रास देतोयस? अरूचं बोलणं ऐकून रॉनित म्हणाला, कारण मी तिच्यावर प्रेम करतो. ती माझी आहे आणि मी तिचं मन जिंकूनच राहीन. त्याच्या डोळ्यात माहीला मिळवण्याची विक्षिप्त आज स्पष्ट दिसत होती. इतक्यात अरूने आपल्या हातातील दोर सैल केलं
आणि रोनितला जोरात ढकलत म्हणाली, मला सोड. आणि ती अंधारात धावत पळून गेली. रोनित ओरडला, तू माझ्यापासून पळून जाऊ शकत नाही आरू. धावताना आरू एखाद्या वस्तूला धडकली आणि खाली कोसळली. आणि त्यावेळी तोपर्यंत रॉनी तिच्या जवळ पोहोचला. तिच्याकडे पाहत तो म्हणाला, मी आधीच सांगितलं होतं, आजच्या रात्री तू माझ्यापासून सुटू शकत नाहीस. आजूबाजूला पहा, इथे दूरवरपर्यंत तुला मदत करायला कोणीही नाही. अरुने घाबरून आजूबाजूला पाहिलं. तिला आठवलं की तिला अटक करणारे पोलीस कुठे गेले. तिला आठवलं एका हवालदाराने तिला पाणी दिलं होतं आणि त्यानंतर ती बेशुद्ध झाली होती. जेव्हा तिला शुद्ध आली तेव्हा तिचे हात बांधलेले होते आणि डोळ्यांवर पट्टी होती. रॉनितने तिला आपल्या ताब्यात कसं घेतलं हे तिला कळलंच नव्हतं. आरू घाबरत विचारते, तू पोलिसांचं काय केलंस? रॉनित हसत म्हणाला, काही नाही, फक्त त्यांना बेशुद्ध केलं. आतापर्यंत त्यांना शुद्धही आली असेल. हवं तर तू पळत जाऊन त्यांच्याकडे मदत माग. कदाचित ते तुला माझ्यापासून वाचवतील. हे ऐकून आरू थरथर कापू लागली. पायाला दुखापत असूनही ती पळू लागली. कदाचित पोलीस तिला या भयानक स्वप्नातून वाचवतील या आशेने. पण यावेळी रोनी तिच्या मागे धावला नाही. त्याने खिशातून फोन काढला आणि पोलीस स्टेशनला कॉल केला. हॅलो ऑफिसर, मला अरू गुप्ता इथे सैनिक फार्मजवळ दिसली आहे. कृपया लवकर या. त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक शैतानी स्मित उमटलं. फोन खिशात ठेवून तो आपल्या जीपजवळ गेला. आपल्या माणसांना तिथेच थांबायला सांगितलं आणि जीप सुरू करून आरूच्या मागे निघाला. आरूला जेव्हा रॉनीची जीप मागून येताना दिसली तेव्हा ती अजून वेगाने पळू लागली. रॉनी तिचा पाठलाग करत तिच्यात भीती वाढवत होता. पाय दुखत असूनही आरू पळत होती, पण घाईत तिला समोरून येणारी कार दिसली नाही. क्षणातच ती कारला धडकली आणि हवेत उडून खाली पडली. ती जमिनीवर पडताच तिच्या शरीरातून रक्त वाहू लागलं. रॉनितने जीप बंद केली आणि खिशात हात घालून शांतपणे तिच्या जवळ आला. त्याच्या मनात तिच्यासाठी अजिबात दया नव्हती. थोड्याच वेळात तिथे लोकांची गर्दी जमली. रॉनित मागे सरकला आणि जीप चालवत अंधारात निघून गेला. काही वेळात पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी अरूचा मृतदेह पाहिला. एक पोलीस म्हणाला, ही आमच्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती आणि अपघातात मेली. पुढच्या दिवशी अरूच्या मृत्यूची बातमी शांतनूपर्यंतही पोहोचली. ही बातमी त्याला शेराने दिली. शांतनू आश्चर्याने म्हणाला, काय आरू? शेरा म्हणाला, तिने पोलिसांच्या पाण्यात काहीतरी मिसळलं आणि मग पळून गेली. शांतनू शांतपणे म्हणाला, ती तशीच होती आणि तिच्या कंपनीचं गुप्ता इंडस्ट्रीचं काय चाललं आहे? शेरा उत्तरला, अरूचे वडील लवकरच जेलमध्ये जाणार आहेत. त्यांची कंपनी बंद होण्याच्या मार्गावर आहे. इतकं कर्ज झालं आहे की आता त्यांची मालमत्ता लिलावात जाईल. हे ऐकून शांतनूच्या डोक्यात विचारांचं चक्र वेगाने फिरू लागलं. तो म्हणाला, सुनीलला माझ्या केबिनमध्ये पाठव. मला त्याच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. काही वेळात सुनील केबिनमध्ये आला. त्याने एक फाईल शांतनू समोर ठेवत म्हटलं, सर, मी जमिनीच्या मालकाशी मीटिंग फिक्स केली आहे. ही जागा आपल्या प्रोजेक्टसाठी खूपच उत्तम आहे. प्राईम लोकेशन आहे. शांतनू समाधानी होत म्हणाला, गुड सुनील, तू खूप चांगलं काम केलं आहेस. मी माहीसोबत तिथे येईन. हे ऐकून सुनील मनात विचार करू लागला. पुन्हा माही? सर, तिला मीटिंगला का घेऊन जात आहेत? तो थोडा संकोचून म्हणाला, सर, मी तुमच्यासोबत येणारच आहे. मग माही का? मॅडम काय येत आहेत? शांतनू शांतपणे म्हणाला, कारण मी तिला वचन दिलं आहे. सुनील म्हणाला, प्रॉमिस? शांतनू हसत म्हणाला, हो, कारण मी त्याला सांगितलं आहे की आपण तिघांनीही एकत्र जाऊ.
आधी मीटिंग आणि नंतर डिनर. सुनील त्याचं बोलणं ऐकून शांत झाला, पण त्याच्या मनात विचार सुरू झाले. त्या जमिनीचा मालक थोडासा विचित्र स्वभावाचा माणूस होता आणि त्याच्याबद्दल अनेक प्रकारच्या अफवा ऐकायला मिळत होत्या. त्यामुळे सुनीलला त्या मीटिंगची थोडी काळजी वाटू लागली. इतक्या पैशांच्या व्यवहारासाठी माहीला त्या माणसासमोर नेणं थोडंसं धोकादायक ठरू शकत होतं. तो म्हणाला, ठीक आहे, मग आपण 5 वाजता निघू. सुनील निघून गेल्यावर शांतनूने लगेच माहीला फोन केला. माही म्हणाली, हॅलो. शांतनू म्हणाला, हाय जान, मला मिस करत होतीस का? माही हसत म्हणाली, मिस? अजिबात नाही, मी तर कामात व्यस्त होते, तुम्हाला मिस करायला वेळच मिळाला नाही. हे ऐकून शांतनूने ओठ वाकडे केले. किती हार्टलेस आहेस तू. तुला माझ्यावर अजिबात प्रेम नाही आणि मी तुझ्यावर वेड्यासारखं प्रेम करतो. माही त्याचं बोलणं ऐकून हसत म्हणाली, मी या जगातली सगळ्यात लकी मुलगी आहे, कारण माझा नवरा माझ्यावर इतकं प्रेम करतो. शांतनू थोड्या मिश्किलपणे म्हणाला, तू मला चिडवत तर नाहीयेस ना? माही म्हणाली, अजिबात नाही. माझी इतकी हिंमत आहे का? शांतनू हसत म्हणाला, आज रात्री बघ मी तुला किती त्रास देतो ते. बरं ऐक, आज आपल्याला एका मीटिंगला जायचं आहे. माही आश्चर्याने म्हणाली, मी तुमच्यासोबत तिथे जाऊन काय करणार? शांतनू म्हणाला, कारण तू माझी बायको आहेस आणि तू माझ्यासोबतच येणार आहेस. मी 5:30 वाजता तुला पिक करायला येतो. माही म्हणाली, ठीक आहे, आणि फोन ठेवणार इतक्यात शांतनूने तिला थांबवलं. शांतनूने विचारलं, तू तुझं राजीनामापत्र दिलंस का नाही अजून? माही म्हणाली, नाही अजून. शांतनू थोडा नाराज होऊन म्हणाला, का नाही? आणि त्यावेळी माही शांत आवाजात म्हणाली, रोनित सर आज ऑफिसमध्ये नाहीत. कदाचित ते आज येणारही नाहीत. काल रात्री अरुचा अपघातात मृत्यू झाला. हे ऐकून शांतनू काही क्षण शांत राहिला. त्याला माहिती होतं की अरू ही रोनितची मंगेतर होती. अशावेळी रोनितवर काय बीतत असेल याची त्याला कल्पना होती. माही पुढे म्हणाली, तुम्हाला तर नेहमीच माझ्यावर संशय येतो, पण मीही इथून राजीनामा द्यायचाच विचार केला आहे. इथे जे काही घडलं आहे त्यानंतर मला इथे काम करायचंच नाही. तुम्हाला माहिती आहे का माझी सध्या काय अवस्था आहे? प्रिया मॅडम माझ्यासोबत ऑफिसमध्ये होत्या आणि त्यांचा मृत्यू माझ्यामुळे झाला. शांतनू लगेच म्हणाला, माही, यात तुझी काहीही चूक नाही. स्वतःला दोष देऊ नकोस. माही रडत म्हणाली, कसं नाही, त्या माझ्यासोबतच होत्या. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून शांतनूचं मन हेलावलं. तो मऊ आवाजात म्हणाला, माही, कृपया रडू नकोस. माही म्हणाली, मी जाऊन बघते सर त्यांच्या केबिनमध्ये आहेत का नाही. शांतनू काही बोलण्याआधीच माहीने फोन ठेवला. शांतनू शांत बसून राहिला. त्याला समजलं की माही त्याच्यावर नाराज झाली आहे. तो मनातच म्हणाला, आता मला तिला समजावं लागेल. दरम्यान माहीने आपलं राजीनामापत्र हातात घेतलं आणि रोनीच्या केबिनकडे निघाली. तिने पाहिलं की रोनीच्या केबिनचा दरवाजा थोडासा उघडा होता. माही पटकन म्हणाली, रोनित सर ऑफिसमध्ये आहेत का? ती आज जाणार इतक्यात तिला केबिनमधून आवाज ऐकू आले. रोनित म्हणत होता, त्या प्रॉपर्टीमध्ये नेमकी गडबड काय आहे? दुसरा माणूस म्हणाला, गंभीर शर्मा हा खूप मोठा फसवणूक करणारा माणूस आहे. तो वादग्रस्त जमीन विकण्याचा प्रयत्न करत आहेत. ती जमीन त्याने आधीच गहाण ठेवली आहे आणि आता ती कोणाला तरी विकण्याचा प्रयत्न करत आहे. रोनित म्हणाला, म्हणजे तो फार मोठा फसवणूक करणारा आहे. माही तिथून निघणार इतक्यात पुन्हा आवाज आला. तो माणूस म्हणाला, आम्हाला त्या फसवणूक करणाऱ्या माणसाबद्दल आधीच माहिती मिळाली आहे
आता ऐकायला येते की शांतनू जयस्वाल ती जमिनी खरेदी करण्याचा विचार करत आहेत. शांतनूचं नाव ऐकताच माही थिजून गेली. ती मनात विचार करू लागली, शांतनू त्या फसवणूक करणाऱ्या गंभीर शर्मासोबत डील करणार आहेत. रोनित आश्चर्याने म्हणाला, काय? आणि त्यावेळी तो माणूस म्हणाला, कदाचित त्यांना माहिती नसेल की ती जमीन वादग्रस्त आहे. तुम्ही गुप्तांची जमीन का घेत नाहीत? रोनित म्हणाला, हो, मीही तेच विचार करत आहे. सध्या मी गुप्ता मॅन्शनकडे जात आहे. रोनित जसा केबिनमधून बाहेर आला तसं त्याने दरवाजाजवळ उभी असलेली माही पाहिली आणि तो आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, माही, तू इथे? रोनित तिथून बाहेर पडताच त्याने तिथे माही उभी असल्याचं पाहिलं आणि थोडा दचकला. माही, तू इथे? तिला तिथे उभी पाहून तो मनातच विचार करू लागला, कळत नाही माहीने काय काय ऐकलं असेल. माहीने हलकेच घसा खाकरत म्हटलं, मी तुमच्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायला आले होते. रोनित माहीकडे प्रेमाने पाहू लागला. त्याच्या मनात आलं की सगळं काही बाजूला ठेवून तिच्या जवळ बसावं आणि तिच्याशी भरपूर बोलावं. पण त्याला माहिती होतं की अरुच्या वडिलांसोबतची त्यांची मीटिंग खूप महत्त्वाची होती. रोनित म्हणाला, जर फार महत्त्वाचं नसेल तर आपण उद्या बोलू शकतो का? आणि त्यावेळी माहीला समजलं की तो अरुच्या घरी जाणार आहे. ती म्हणाली, ठीक आहे, आपण उद्या बोलू. रोनितने तिला हलकेशी स्मित दिलं आणि तिथून निघून गेला. माहीने सुटकेचा निश्वास टाकत आणि म्हणाली, देवा, बरं झालं सरांना संशय आला नाही की मी त्यांचं बोलणं ऐकलं होतं. संध्याकाळी नेमकं 5:30 वाजता शांतनू ठरल्याप्रमाणे वेळेवर माहीला ऑफिसमधून घेण्यासाठी आला. माही कारजवळ पोहोचताच शांतनूने हसत तिच्यासाठी दरवाजा उघडला. पण माही त्याच्याकडे न पाहताच आत बसली. शांतनूही मागच्या सीटवर बसला आणि विचारलं, तू अजूनही माझ्यावर रागावलेली आहेस का? माही खिडकीतून बाहेरच पाहत राहिली. शांतनूने तिचा हात धरत म्हणाला, माही, असं करू नकोस. माहीने लगेच आपला हात सोडून घेतला. शांतनू म्हणाला, मला तुझी माफी कशी मिळेल? तू जी शिक्षा देशील ती मान्य आहे, मी मान्य करेन. माहीने थोडं नाराजीनं म्हणाली, तुम्ही मला तुमच्या मीटिंगला का घेऊन चाललात? तुम्ही सुनीलला घेऊन किंवा तुमच्या असिस्टंटला घेऊन जाऊ शकला असता. खरं तर शांतनू आधी सुनीललाच सोबत घेऊन जाणार होता, पण नंतर त्याने विचार बदलला. तो म्हणाला, तू माझी बायको आहेस आणि मी तुला कुठेही सोबत घेऊन जाऊ शकतो, समजलं? त्यानंतर तो बोलत असताना शांतनूने हळूच आपली बोटं माहीच्या हातांवर फिरवायला सुरुवात केली आणि त्यानंतर माहीला त्याच्या मिठीत सामावून जावंसं वाटत होतं, पण ती अजून थोडा राग दाखवायचा प्रयत्न करत होती. माही म्हणाली, मी तुमच्या मीटिंगमध्ये काय करणार? शांतनू म्हणाला, ती जमीन खूप चांगली आहे आणि मला ती विकत घ्यायची आहे. माहीने विचारलं, ती जमीन तुमच्यासाठी इतकी महत्त्वाची आहे का? शांतनूने उत्तर दिलं, हो, आपल्या प्लाझा प्रोजेक्टसाठी ती खूप योग्य आहे. प्लाझा प्रोजेक्ट? माहीने आश्चर्याने विचारलं. शांतनू थोडा शांत होत म्हणाला, माझ्या बाबांचा मृत्यू झाला तेव्हा ते याच प्लाझा प्रोजेक्टवर काम करत होते, पण माझं त्यांच्याशी फारसं पटत नव्हतं. त्यामुळे मी हा प्रोजेक्ट पुढे ढकलत राहिलो. आता मात्र मला वाटतं की मला त्यांच्यासोबत थोडा वेळ घालवायला हवा होता. जेव्हा मी स्वतः मृत्यूच्या जवळ पोहोचलो तेव्हा मला जाणवलं की कोणावर इतका राग धरून ठेवणं योग्य नाही. म्हणून आता मला त्यांचं स्वप्न असलेला हा प्लाझा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आहे. माहीने हसत म्हटलं, आणि मी कायम तुमच्या सोबत आहे. हे ऐकताच शांतनूने माहीला आपल्या जवळ ओढलं आणि कारचं पार्टिशन बंद केलं. माही त्याच्या डोळ्यात पाहू लागली.
काय? तिने विचारलं. शांतनू हसत म्हणाला, फक्त तुला प्रेम करायचं आहे. त्याने हलकेच आपले ओठ माहीच्या ओठांवर ठेवले आणि तिला किस करू लागला. त्याचे हात माहीच्या पाठीवर ते फिरू लागले आणि तो त्या क्षणात पूर्णपणे हरवून गेला. तेवढ्यात अचानक कारला ब्रेक लागला आणि ड्रायव्हर म्हणाला, सर, क्लब आला. शांतनूने नाराजीने चेहरा केला, थोडा मागे सरकला आणि आपला कोट नीट करत म्हणाला, चला आज जाऊया. माहीने मान हलवून होकार दिला. दोघे आत गेले आणि एका टेबलजवळ पोहोचले, जिथे साधा दिसणारा एक माणूस बसला होता. शांतनू येताना पाहताच तो लगेच उभा राहिला. तो म्हणाला, हॅलो मिस्टर शांतनू जयस्वाल, मी तुमचीच वाट पाहत होतो. दोघांनी एकमेकांशी हस्तांदोलन केलं. शांतनू म्हणाला, हॅलो मिस्टर गंभीर शर्मा. गंभीर शर्मा हे नाव ऐकताच माही दचकली, कारण हे नाव तिने यापूर्वी रोनितच्या तोंडून ऐकलं होतं. माहीने हे नाव आधी कुठेतरी ऐकलं होतं. ती मनात विचार करू लागली, शांतनू सरांनी या माणसासोबत मीटिंग का ठेवली असेल? मला त्यांना ही जमीन खरेदी करण्यापासून थांबवायलाच हवं. शांतनू म्हणाला, यांना भेटा, ही आहे माही, माझी. माहीने मध्येच बोलत सांगितलं, त्यांची सेक्रेटरी. शांतनूने माहीकडे रोखून पाहिलं. माहीने मात्र त्याला हलकीशी स्मित दिली. अशा फसव्या माणसासमोर त्यांचे नाते उघड करायचे तिला नव्हते. पण माहीच्या या बोलण्यामुळे शांतनूला थोडा राग आला. तो म्हणाला, हो, माझी सेक्रेटरी. माही. गंभीरने हात पुढे केला. माहीने त्याच्याशी हस्तांदोलन केलं, पण त्याचा स्पर्श तिला काहीसा अस्वस्थ वाटला. त्यामुळे तिने लगेच आपला हात मागे घेतला. गंभीर म्हणाला, तुमची सेक्रेटरी म्हणजे सौंदर्य आणि टॅलेंट यांचं छान मिश्रण आहे. शांतनूने त्याच्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहत उत्तर दिलं, माझ्या सेक्रेटरीबद्दल बोलण्याऐवजी आपण मीटिंगवर लक्ष केंद्रित करूया. गंभीर हसत खुर्चीत आरामात बसला. तो म्हणाला, खरं तर या जमिनीवर खूप लोकांची नजर आहे. अनेक जण ती खरेदी करू इच्छितात, पण मला ती तुम्हालाच विकायची आहे. तुमच्या प्लाझा प्रोजेक्टबद्दलही मी खूप ऐकलं आहे. पण शांतनूने त्याला मध्येच थांबवत विचारलं, तुम्हाला नेमकं काय हवं आहे? गंभीर हसत म्हणाला, तुम्ही खूपच हुशार बिझनेसमन आहात. एखाद्या गोष्टीची मागणी वाढली की तिची किंमतही वाढतेच ना? शांतनू शांतपणे म्हणाला, किंमत सांगा. इतक्यात माही मध्येच म्हणाली, आम्हाला तुमच्या जमिनीचे डॉक्युमेंट्स पाहायचे आहेत. हे ऐकून शांतनू तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. तो हळू आवाजात म्हणाला, माही, तू काय बोलतेस? तू फक्त शांत बस आणि मध्ये बोलू नकोस. माही तरीही ठामपणे म्हणाली, सर, मी तुमची मदत करण्याचा प्रयत्न करते आहे. मला डॉक्युमेंट्स तपासू द्या. शांतनू थोडा संकोचला, पण शेवटी त्याने मान हलवून परवानगी दिली. माहीने गंभीरकडे पाहून हलकीशी स्मित केली आणि म्हणाली, डॉक्युमेंट्स प्लीज. हे ऐकताच गंभीरच्या कपाळावर घाम फुटला आणि त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. त्याने ड्रॉवरमधून कागदपत्र काढून माहीकडे दिली. माही फाईलमधील प्रत्येक पान बारीकाने पाहू लागली. काही क्षणातच तिच्या चेहऱ्यावर राग स्पष्ट दिसू लागला, कारण कागदपत्रांमध्ये गंभीर चुका होत्या. ती मनात विचार करू लागली, याची किंमत कशी झाली? शांतनू सरांना फसवण्याची. माहीने पुन्हा बोलायला सुरुवात केली, गंभीरजी, तुम्हाला ही प्रॉपर्टी आम्हाला विकायची आहे का? गंभीर म्हणाला, हो माही मॅडम, ही जमीन प्राईम लोकेशनवर आहे. शांतनूजींच्या प्लाझा प्रोजेक्टसाठी अगदी परफेक्ट आहे. हे ऐकून माहीचा चेहरा कठोर झाला. तिने फाईल जोरात बंद केली आणि टेबलावर ठेवत ठामपणे म्हणाली, आम्हाला हा व्यवहार मान्य नाही. त्या तिघांमध्ये काही क्षण विचित्र शांतता पसरली. गंभीर गोंधळून म्हणाला, मला काही समजलं नाही. आणि त्यावेळी माहीने शांतनूकडे पाहत म्हटलं,
चला सर, कृपया. गंभीर लगेच मध्येच म्हणाला, मला वाटलं होतं तुमची सेक्रेटरी खूप हुशार आहे, पण तिला या जमिनीची किंमतच कळत नाही. आणि त्यावेळी माहीने ठामपणे उत्तर दिलं, तुम्हाला वाटतं आम्ही मूर्ख आहोत जे तुमची वादग्रस्त जमीन खरेदी करू. शांतनू सर, ही जमीन आधीपासून गहाण ठेवलेली आहे आणि हे आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे ऐकून शांतनू थक्क झाला. त्याने आश्चर्याने माहीकडे पाहिलं. त्याच्या मनात विचार सुरू झाले. जर हे खरं असेल तर सुनीलने याची पूर्ण माहिती का काढली नाही आणि मला अजूनपर्यंत याबद्दल कसं कळलं नाही. त्याच्या मनात संभ्रम निर्माण झाला. माही शांतपणे म्हणाली, जर तुम्हाला माझं बोलणं चुकीचं वाटत असेल तर तुम्ही पुन्हा तपास करून घेऊ शकता. गंभीरच्या चेहऱ्यावरची घाबरलेली अवस्था स्पष्ट दिसत होती. तो म्हणाला, जयस्वालजी, मला या सगळ्याबद्दल काहीच माहिती नाही. तुमची असिस्टंट नेमकं काय बोलते आहे ते मला कळत नाही. तिला नक्कीच चुकीची माहिती मिळाली असावी. माझ्या जमिनीमध्ये कोणतीही समस्या नाही. उलट ती मला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करते आहे. शांतनू जोरात ओरडला, शट अप, खूप झालं आता. त्यालाही आता वाटू लागलं होतं की इथे काहीतरी गडबड आहे. त्याने गंभीरकडे नजर टाकली. गंभीर स्पष्टपणे घाबरलेला दिसत होता. ते पाहून शांतनूचा संशय आणखी पक्का झाला. जर माहीचं म्हणणं खरं असेल तर तो एका फार मोठ्या चुकीपासून वाचला होता. शांतनू रागाने म्हणाला, आत्तापासून कोणतीही डील करण्यापूर्वी पूर्ण तपासणी होईल आणि जर मला तुझ्या फसवणुकीचा किंचितही पुरावा मिळाला तर तुला खूप पश्चाताप करावा लागेल. हे ऐकून गंभीरच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसू लागली. त्याला कळून चुकलं होतं की त्याची योजना आता फसणार आहे. शांतनू उठला आणि म्हणाला, आता या विषयावर पुढे अजिबात चर्चा होणार नाही. त्याने माहीकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दल कृतज्ञता होती. ते दोघे उठणार इतक्यात अचानक सुनील आत आला. तो जोरजोराने श्वास घेत होता. सुनील घाईघाईने म्हणाला, सर, ही डील साईन करू नका. या जमिनीबद्दल काहीतरी गडबड आहे. हे ऐकून शांतनू चकित झाला, कारण माहीचं बोलणं खरं ठरलं होतं. तो मनात विचार करू लागला की ही गोष्ट सुनीलला आधी का कळली नाही. या मीटिंगपूर्वी त्याला वाटलं होतं की सगळं व्यवस्थित आहे, पण आता त्याचा वेळही वाया गेला होता आणि त्याला रागही येत होता. सुनीलने गंभीरकडे रागाने पाहत म्हटलं, सर, याने आपल्याशी खोटं बोललं आहे. हे जमीन आधीच कुठेतरी गहाण ठेवलेली आहे. शांतनूनेही गंभीरकडे कठोर नजरेनं पाहिलं. त्याने गंभीरचा कॉलर पकडला आणि म्हणाला, गंभीर, आता बोल. गप्प का बसला आहेस? गंभीर गयावया करू लागला, मला माफ करा, मी तुमच्याशी खोटं बोललो, पण मला माझी जमीन विकायची आहे. 2 वर्षांपूर्वी कर्ज फेडण्यासाठी मी ही जमीन गहाण ठेवली होती, पण आता त्यावरचं व्याज खूप वाढलं आहे. माझ्याकडे इतके पैसे नाहीत की मी कर्ज फेडू शकू. त्यामुळे मला वाटलं की ही जमीन जास्त किमतीला विकून माझं कर्ज फेडावं. हे ऐकून शांतनू संतापला. तो गुरगुरत म्हणाला, तू ती जमीन मला विकण्याचा प्रयत्न करत होतास, जी तुझीच नाही. हा सरळ सरळ फसवणुकीचा प्रकार आहे. यासाठी मी तुला जेलमध्येही पाठवू शकतो. गंभीर भीतीने थरथर कापू लागला. प्लीज, पोलिसांना बोलू नका. जर तुम्हाला अजूनही ही प्रॉपर्टी हवी असेल तर आपण डील करू शकतो. तुम्ही मला माझं कर्ज फेडायला मदत करा. मी तुम्हाला ही जमीन कमी किमतीत देईन. हे ऐकून सुनीलच्या डोळ्यात चमक आली. तो हलक्या आवाजात म्हणाला, सर, आपल्याला ही प्रॉपर्टी खूप कमी किमतीत मिळू शकते. शिवाय तिचं लोकेशनही खूप चांगलं आहे. याबद्दल विचार करा. शांतनू काही बोलण्याआधीच माही मध्येच बोलली, आपण वादग्रस्त जमीन का घ्यायची? आपल्याला काय माहिती तुम्ही कोणत्या प्रकारचा करार साईन केला आहे? आम्हाला या प्रकरणात अडकायचं नाही. तुम्हाला पैशांची गरज असेल तर आम्ही तुम्हाला जास्त व्याजावर कर्ज देऊ शकतो,
पण तुमचे सर्व कागदपत्र व्यवस्थित होईपर्यंत आम्ही ही जमीन विकत घेणार नाही. सुनील लगेच मध्ये बोला, माहीजी, कृपया तुम्ही मध्ये बोलू नका. शांतनूने हात वर करून सुनीलला गप्प बसायला सांगितलं आणि गंभीरकडे पाहत म्हणाला, तू अजून इथेच उभा आहेस? गेट आउट. हे ऐकून गंभीर पूर्णपणे हतबुद्ध झाला होता, पण त्याला अजिबात अपेक्षा नव्हती की शांतनू त्याचं ऐकणार नाही. शेवटी तो शांतपणे तिथून निघून गेला. सुनील म्हणाला, सर, तुम्ही त्याला असंच कसं जाऊ दिलत? आपण त्याच्याशी अजून बोलू शकलो असतो. शांतनू रागाने म्हणाला, शट अप. जर तू आधी सगळं नीट तपासलं असतंस तर आज ही परिस्थिती आली नसती. माही माझ्यासोबत नसती तर मी कदाचित ही डील साईन केली असती. तो माणूस आपल्याला फसवत होता. हे ऐकून सुनील शांत झाला. त्याला काय बोलावं हेच समजत नव्हतं. तो हळू आवाजात म्हणाला, सॉरी सर, चूक माझीच आहे. मी सगळं नीट तपासलं नाही. शांतनू म्हणाला, मी तर डील साईन करणारच होतो, पण माहीने मला थांबवलं. तिला ही गोष्ट कशी कळली? सुनील कुतूहलाने माहीकडे पाहू लागला. माही शांतपणे म्हणाली, मी कोणीतरी बोलताना ऐकलं होतं की ही प्रॉपर्टी वादग्रस्त आहे. तिने जाणून बुजून रॉनीचं नाव घेतलं नाही, कारण तिला भीती होती की शांतनू पुन्हा तिचा गैरसमज करेल. सुनील म्हणाला, पण आपल्याला ही प्रॉपर्टी आता कमी किमतीत मिळू शकली असती. आणि त्यावेळी हे ऐकून माही थोड्या रागाने म्हणाली, तू या एका जमिनीवरच का अडकून बसला आहेस? आपल्याला दुसरीकडे ही प्रॉपर्टी मिळू शकते. आणि त्यानंतर सुनील म्हणाला, ही जमीन प्राईम लोकेशनवर आहे. प्लाझा प्रोजेक्टसाठी अगदी परफेक्ट आहे. तो मनात विचार करू लागला की माही यामध्ये इतके हस्तक्षेप का करत आहे, कारण तिला व्यवसायाबद्दल काहीच माहिती नव्हती. माहीने शांतनूकडे पाहत म्हटलं, शांतनू, तुम्ही दुसरी काही जमीन पहा. या जमिनीबद्दल मला योग्य असा अंदाज येत नाही. सुनील लगेच मध्येच बोलला, माहीजी, कृपया तुम्ही मध्ये पडू नका, कारण तुम्हाला व्यवसायाबद्दल काहीच माहिती नाही. माही म्हणाली, हो, मला व्यवसायाबद्दल काहीच माहिती नाही, पण इतकं नक्की माहिती आहे की हा प्रोजेक्ट शांतनूसाठी किती महत्त्वाचा आहे. हा त्यांच्या वडिलांचा एक स्वप्न आहे आणि फक्त ही जमीन शहराच्या मध्यभागी आहे, म्हणून त्यावरच अडकून राहू नका. शांतनू माहीकडे आश्चर्याने पाहू लागला. ती एक उत्तम डिझायनर तर होतीच, पण तिची व्यवसायाची समजही खूप चांगली होती. तिने आता जे सांगितलं त्याप्रमाणे खूप खोल विचार होता. सुनील म्हणाला, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की इथे भविष्यात वाढीची काही संधी नाही? माहीने उत्तर दिलं, मी असं कधी म्हणाले, पण कोण जाणे, गंभीर अजूनही आपल्यापासून काही गोष्टी लपवत असेल. त्याच्यासोबत काम करणं थोडं धोकादायक ठरू शकतं. शांतनूने विचारलं, मग अशा परिस्थितीत काय करावं? माही थोडा विचार करून म्हणाली, तुम्ही शहराबाहेर नोएडामध्ये का पाहत नाही? सुनील हसत म्हणाला, अरे, तिथं तर अजून काहीच नाही. तिथे काय फायदा होणार? माहीने शांतनूकडे पाहत सांगितलं, सरकार तिथे लवकरच मोठं डेव्हलपमेंट करणार आहेत. जर आपण आत्ताच कमी किमतीत जमीन घेतली तर डेव्हलपमेंट झाल्यानंतर त्या जमिनीची किंमत आकाशाला भिडेल. माहीचं बोलणं ऐकून शांतनू हसत म्हणाला, इंटरेस्टिंग. सुनील, याबद्दल सविस्तर माहिती काढ. सुनीलने शांत राहणंच योग्य समजलं. हो सर. तो निघून गेल्यानंतर शांतनूने माहीला आपल्या मिठीत घेतलं आणि म्हणाला, तुझ्यात खूप काही दडलं आहे. अजून काय काय आहे ते मला देखील कधीतरी सांग. आणि त्यावेळी माही हसू लागली. शांतनू म्हणाला, चल आता निघूया, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे. थोड्याच वेळात शांतनू आणि माही एका रूफटॉप रेस्टॉरंटमध्ये पोहोचले. त्यावेळी रात्रीची सुंदर रोषणाई तिथून फारच मोहक दिसत होती. संपूर्ण रेस्टॉरंट अतिशय सुंदरपणे सजवलेलं होतं. तिथून रस्ते आणि संपूर्ण शहराचं अप्रतिम दृश्य दिसत होतं. थंडगार वारा वाहत होता. माहीने आयुष्यात कधीही असा नजारा पाहिला नव्हता.
ती अक्षरशः थक्क झाली होती. पण तिथे फक्त एकच टेबल होतं, ज्यावर गुलाबांच्या फुलांचा सुंदर गुच्छ ठेवलेला होता. माहीने आजूबाजूला पाहिलं, पण तिथे दुसरं कोणतंही टेबल किंवा पाहुणे नव्हते. माही आश्चर्याने म्हणाली, तुम्ही ही संपूर्ण जागा बुक केली आहे का? शांतनू हसत म्हणाला, मला इथे आपल्याला कोणीही त्रास देऊ नये असं वाटत होतं. तुला आवडलं का? माहीच्या डोळ्यात पाणी आलं. खूप आवडलं. शांतनूने तिच्या हातात गुलाबांचा गुच्छ दिला आणि तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं. एका सुंदर स्त्रीसाठी सुंदर गुलाब. माहीने तो गुच्छ हातात घेतला आणि शांतनूच्या छातीशी बिलगली. शांतनू आनंदाने म्हणाला, देवाचे आभार, आता तरी तू माझ्यावर रागवलेली नाहीस. माही हसत म्हणाली, मी तुमच्यावर रागवलेली कधी होते? मी तर फक्त रागवल्याचा अभिनय करत होते. शांतनूने भुवया उंचावत विचारलं, खरंच? आणि त्यावेळी माही म्हणाली, हो ना, मी तुमच्यावर जास्त वेळ कशी काय रागवू शकते? शांतनू हसत म्हणाला, म्हणजे तू मला मूर्ख बनवत होतीस. त्याने थोडं नाराज असल्यासारखा चेहरा केला आणि माहीला अजून जवळ ओढलं. माही हसत म्हणाली, मी फक्त पाहत होते की मला मनवण्यासाठी तुम्ही काय काय करता. शांतनू हळू आवाजात म्हणाला, मग सांग, तुझ्यासाठी मी अजून काय करू? शांतनूचा श्वास माहीच्या श्वासांना भिडू लागला. त्याचं इतकं जवळ येणं माहीला खूप मोहक वाटत होतं. तिच्या मनात एक वेगळीच धडधड सुरू झाली होती. माही अडखळत म्हणाली, ते ते म्हणजे? शांतनूने तिच्या केसात हलकेच हात फिरवत विचारलं. अगं, असं ते काय करतेस? नीट सांग ना, तुला काय हवं आहे ते? माहीला शांतनूची नजर आता स्वतःवर सहन होत नव्हती. ती हळू आवाजात म्हणाली, मला मला माहीत नाही. शांतनूच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मितरेषा उमटली. तो तिच्या जवळ आला आणि आपला चेहरा तिच्या ओठांजवळ नेत तिला हलकेच किस करू लागला. माहिकाने डोळे मिटले आणि तीही शांतनूला प्रतिसाद देत त्याला किस करू लागली. तो मागे मंद आणि रोमॅन्टिक संगीत वाजत होतं. थोड्या वेळाने शांतनू मागे झाला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, असं रोमॅन्टिक म्युझिक चालू असताना एक डान्स तर बनतोच. असं म्हणत त्याने तिच्याकडे आपला हात पुढे केला. माहीने आनंदाने त्याचा हात धरला आणि दोघेही एकमेकांसोबत हळूहळू नाचू लागले. त्या क्षणी ते दोघे एकमेकांच्या श्वासांचा स्पर्श स्पष्टपणे अनुभवत होते. शांतनूचा हात माहीच्या पाठीवर होता आणि तो हलकेच तिच्या पाठीवरून हात फिरवत होता. माहीने आपलं डोकं त्याच्या छातीवर टेकवलं. काही क्षणांनी माहिकाने पुन्हा शांतनूच्या डोळ्यात पाहिलं आणि थोडीशी उंच होत त्याला किस करू लागली. कदाचित पहिल्यांदाच माहीने स्वतःहून पुढाकार घेऊन त्याला किस केलं होतं. शांतनूही तिला प्रेमाने प्रतिसाद देत होता. काही वेळ अशा उत्कट क्षणानंतर तो हलकेच म्हणाला, तुला भूक नाही लागली का? माही हसत म्हणाली, लागली आहे. शांतनू हलकसं हसत म्हणाला, मग आपण आधी डिनर करून घेऊ, नाहीतर मी माझ्यावरचं नियंत्रण हरवून बसेन. हे ऐकून माही हलकेच हसली आणि दोघे डिनर टेबलकडे गेले. टेबलवर मांडलेलं सगळं जेवण पाहून माही आश्चर्यचकित झाली. ती हसत म्हणाली, आता तुमच्या सरप्राईजची मला हळूहळू सवय होत चालली आहे. शांतनू काही बोलला नाही, फक्त हसत तिच्याकडे पाहत राहिला. माही थोड्या खोट्या रागाने म्हणाली, तुम्हाला नाही वाटत का की तुम्ही मला खूप लाडावून टाकत आहात? शांतनू हसत म्हणाला, आता तू माझी बायको आहेस, त्यामुळे मला जितकं वाटेल तितकं तुला लाडावू शकतो, समजलं? अचानक माहीला थोडं विचित्र वाटायला लागलं. तिच्या चेहऱ्यावरची अस्वस्थता पाहून शांतनूने काळजीने विचारलं, तू ठीक आहेस ना? माही पटकन म्हणाली, मला जरा वॉशरूमला जावं लागेल, मी लगेच येते.
ती घाईघाईने वॉशरूममध्ये गेली आणि तिथे जाऊन तिला उलट्या होऊ लागल्या. बराच वेळ ती परत आली नाही, म्हणून शांतनू चिंतेने वॉशरूमपाशी गेला आणि दरवाजावर टकटक करत म्हणाला, माही, तू ठीक आहेस ना? त्याचा आवाज ऐकून माही थोडी घाबरली आणि म्हणाली, हो, मी ठीक आहे. मी आत्ताच येते. शांतनूने पुन्हा विचारलं, तुला नक्की बरं वाटतंय ना? माही म्हणाली, हो. थोड्या वेळाने माही बाहेर आली. शांतनू तिला कॉरिडॉरमध्येच उभा होता. तिला पाहताच तो पुढे आला आणि तिला आपल्या मिठीत घेतलं. तो काळजीने म्हणाला, काय झालं? तुझी तब्येत ठीक आहे ना? माही म्हणाली, मी ठीक आहे. तुम्ही उगाचच काळजी करता आहात. थोडंसं पोट दुखत होतं, बस. शांतनू लगेच म्हणाला, काय पोट दुखतंय? चल, आता आपण हॉस्पिटलला जाऊ. हॉस्पिटल हा शब्द ऐकताच माही घाबरली, कारण तिच्या आईला, सीमाजींना ती अनेक महिने तिथे पाहत आली होती. माही घाईने म्हणाली, नको, तुम्ही मला फक्त घरी घेऊन चला. मी खरंच ठीक आहे. शांतनूने प्रेमाने म्हटलं, ठीक आहे, पण पुन्हा तब्येत बिघडली तर मला लगेच सांग. माहीने होकारार्थी मान हलवली. थोड्याच वेळात कारमध्ये बसल्यानंतर माहीला पूर्ण बरं वाटायला लागलं. जणू काही तिची तब्येत कधीच बिघडली नव्हती. शांतनू तिच्या जवळ आला आणि तिच्या ओठांवर हलकेच बोट फिरवत म्हणाला, आता तू ठीक आहेस, तर तुला अजून एक सरप्राईज देऊ का? माहीने आश्चर्याने भुवया उंचावत विचारलं, आज अजून किती सरप्राईज देणार आहात? शांतनू हसत म्हणाला, हा आजचा शेवटचा सरप्राईज आहे. तयार आहेस? आणि त्यानंतर माही हसत म्हणाली, हो, आता तर मला वाट पाहवतही नाही. थोड्याच वेळात दोघे अपार्टमेंटमध्ये पोहोचले. बेडरूममध्ये जाताच माहिकाच्या नजरेस एक पॅकेट पडलं. तिच्या चेहऱ्यावर आनंदाने स्मित उमटलं. तिने पटकन ते पॅकेट उघडलं. आत लाल रंगाचा नाईट ड्रेस होता. तो ड्रेस पाहताच माहीचे गालही लाजेने लाल झाले. ती हळू वजात म्हणाली, हा तुमचा सरप्राईज आहे का? शांतनूने तिला आपल्या मिठीत घेत विचारलं, कसा वाटला? आणि त्यानंतर माहिका म्हणाली, खूप सुंदर आहे, पण तो थोडा जास्तच खुला आहे आणि मी असा ड्रेस कधीच घातला नाही. मला माहीत नाही तो माझ्यावर चांगला दिसेल की नाही. शांतनूने तिचे गाल आपल्या हातात घेत प्रेमाने म्हटलं, तू माझ्यासाठी जगातली सर्वात सुंदर मुलगी आहेस. मला फक्त तुला या ड्रेसमध्ये पाहायचं आहे. त्यांच्या तोंडून स्वतःची स्तुती ऐकून माही अजूनच लाजली. तिने हलकेच मान हलवली आणि नाईट ड्रेस घालण्यासाठी आत गेली. शांतनूने आपलं जॅकेट काढून सोफ्यावर टाकलं आणि तिची वाट पाहत बसला. काही वेळातच माही बाहेर आली. शांतनूने तिच्याकडे नजर टाकली आणि क्षणभर त्याचा श्वासच अडला. तो तर पापणी लवायचंही विसरला. नाईट ड्रेसचा पुढचा भाग खोल होता. त्यामुळे माहिकाचं सौंदर्य पूर्णपणे देह अधिक खुलून दिसत होतं. शांतनू हळूच उभा राहिला आणि तिला एकटक पाहू लागला. माही थोडीशी लाजत विचारते, कशी दिसते मी? शांतनू उठून उभा राहिला आणि तो माहीकडे निरखून पाहू लागला. माहीने हलक्या आवाजात विचारलं, कशी दिसते मी? शांतनूही हळू आवाजात म्हणाला, खूपच आकर्षक. तो तिच्या जवळ गेला आणि अलगदपणे तिला स्पर्श करू लागला. त्याची नजर माहीवरून हटतच नव्हती. शांतनू तिच्या अंगावर अतिशय प्रेमाने हात फिरवत होता. माहीने आपले ओठ दातांमध्ये हलकेच चावले आणि तिचा श्वास जरा जड झाला. शांतनूने आपले ओठ माहीच्या ओठांवर ठेवले आणि तिला अलगद चुंबन दिलं. शांतनू हळूच म्हणाला, तू मला वेड लावतेस. माही फक्त लाजून हसत होती. आज शांतनू तिच्यावर जरा जास्तच प्रेमाचा वर्षाव करत होता. शांतनूने तिच्या डोळ्यात पाहिलं आणि तिला उचलून आपल्या मिठीत घेतलं.
तो तिला अलगदपणे बेडवर घेऊन गेला. माहीने अचानक त्याच्या कानाजवळ कुजबुजत म्हटलं, मला तुम्ही हवेत. शांतनूने तिच्या अंगावर हात फिरवत हलक्या हसत उत्तर दिलं, अगं एवढी काय घाई आहे स्वीटहार्ट, आपल्याकडे पूर्ण रात्र आहे. शांतनू तिच्या अंगावर अतिशय मृदू स्पर्श करू लागला. माहीचा श्वास वेगाने चालू लागला. त्याच्या स्पर्शामुळे ती स्वतःवर ताबा ठेवू शकत नव्हती. शांतनू तिच्या जवळ अधिकच ओढला गेला होता. त्याला माही पूर्णपणे आपल्या जवळ हवी होती. तिचे हलके सुस्कारे आणि त्याची चुंबने संपूर्ण खोलीत गुंजत होती. थोड्या वेळाने शांतनू प्रेमाने म्हणाला, आय लव्ह यू माहिका. माहीने थोडे डोळे उघडले आणि त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, आजपासून तुम्ही मला फक्त माहिका म्हणूनच हाक मारणार. शांतनूने आश्चर्याने विचारलं, का बरं? माहिका म्हणाली, याच नावामुळे तुम्ही मला शोधून काढलं आणि त्या नावाशी माझी ओळख जोडली गेली आहे. म्हणून आजपासून माही नाही, फक्त माहिका. शांतनूने हसत मान हलवली आणि पुन्हा तिला जवळ घेतलं. आय लव्ह यू माहिका. माहिकाच्या चेहऱ्यावर सुंदर हसू उमटलं. आय लव्ह यू टू शांतनू. शांतनूची चुंबने अधिक गहिरी होत गेली. माहिकाची आतली ओढ वाढतच होती. ती हलक्या रागाने म्हणाली, शांतनू, तुम्ही आज मला खूप छळत आहात. शांतनू हसला, कारण त्याला माहिती होतं की आता माहिका स्वतःवरचा ताबा गमावून बसली आहे. काही क्षणात दोघे एकमेकांच्या अधिक जवळ आले. शांतनूने तिला आपल्या मिठीत घेत विचारलं, आणखी काही हवं आहे का? माहिकाने ओठ वाकडे करत म्हटलं, तुम्हाला चांगलंच माहिती आहे मला कसं छळायचं ते. शांतनू हसत राहिला. त्याने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, आज तू मला एक मोठी चूक करण्यापासून वाचवलंस माहिका. माहिका आत्मविश्वासाने म्हणाली, मी असताना तुम्हाला कोणीही फसवू शकत नाही. शांतनू म्हणाला, त्याने जे केलं त्याची शिक्षा त्याला नक्कीच मिळेल, पण मला तुझ्यावर थोडा राग आहे. माही आश्चर्याने म्हणाली, का? आताच तर तुम्ही माझ्यावर खुश होतात ना. शांतनू म्हणाला, तू गंभीर समोर आपल्या नात्याबद्दल सांगायला मला का थांबवलंस? आपण किती दिवस असं आपलं नातं लपवणार आहोत? कधी कधी मला असं वाटतं की तुला माझी पत्नी म्हणून ओळखलं जाणं आवडत नाही. हे ऐकून माहीला धक्का बसला. ती शांतपणे म्हणाली, तुम्ही असं कसं बोलू शकता शांतनू? तुमची पत्नी म्हणून ओळख मिळणं ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. पण मला आधी फॅशनच्या दुनियेत स्वतःला सिद्ध करायचं आहे. जसं मी तिथे स्थिर होईन तसं आपण आपल्या लग्नाची घोषणा करू. ती पुढे म्हणाली, प्रॉमिस. शांतनूने खोल श्वास घेतला. ठीक आहे, मी तुला 6 महिने देतो. त्या वेळेत तुला जे करायचं आहे ते कर, पण त्यानंतर मी एक दिवसही जास्त वाट पाहणार नाही. तू स्थिर झालीस किंवा नाही झालीस तरी आपण लग्नाची घोषणा करू, कारण आता मी त्यापेक्षा जास्त वाट पाहू शकत नाही. समजलं? माही त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. ती काही बोलणार इतक्यात शांतनूने तिचे ओठ आपल्या ओठांवर ठेवले आणि पुन्हा तिला चुंबन दिलं. काही क्षणातच दोघे पुन्हा एकमेकांच्या प्रेमात हरवून गेले. 1 आठवड्यानंतर कादंबरी एंटरप्राइजेस. सुनील शांतनूच्या केबिनमध्ये आला. आत येताच तो म्हणाला, सर, एक बातमी आहे. शांतनू लॅपटॉपवर काम करत म्हणाला, सांग. त्यावेळी सुनील म्हणाला, अरुच्या वडिलांनी त्यांची संपूर्ण संपत्ती रोनितच्या नावावर केली आहे. कंपनी, घर, सगळे असेट्स, सगळं काही. हे ऐकून शांतनू चकित झाला. काय? सुनील पुढे म्हणाला, सर, त्यानंतर गुप्ता इंडस्ट्रीजचे शेअर्स सतत वाढत आहेत. त्यांचे जुने कॉन्ट्रॅक्ट्सही पुन्हा त्यांच्याकडे परत येत आहेत. रोनित म्हणाला,
तो त्यांच्या कंपनीचा कारभार व्यवस्थित सांभाळण्यात यशस्वी झाला होता. मिस्टर गुप्ता यांच्यावर कर संबंधी एक मोठा खटला देखील सुरू होता, जो बराच काळ चालणार होता. पण जसंच सगळं काही रोनितच्या हातात आलं तसं परिस्थितीच पूर्णपणे बदलली. तो आता त्यांचे सर्व कर्ज फेडत होता. शांतनूने खोल श्वास घेत म्हणाला, रोनित माझ्या अपेक्षेपेक्षा जास्तच हुशार निघाला. खरोखरच खूप चतुर चाल खेळली त्याने. सुनील पुढे म्हणाला, आता रोनित गुप्ता इंडस्ट्रीजला आपल्या कंपनी राजनाथ फॅशनसोबत मर्ज करण्याचा विचार करत आहे. आपल्याला गुप्ता इंडस्ट्रीज मिळू शकली नाही या बाबतीत तो आपल्यापेक्षा जिंकला, शांतनू म्हणाला. रोनित आणि गुप्ता इंडस्ट्रीज सोडलं तर आपल्याकडे अजून खूप काम आहेत. गंभीरच्या जमिनीचं काय झालं? सुनील म्हणाला. सध्या त्याची जमीन कर्ज देणाऱ्यांनी जप्त केली आहे आणि आता ऐकिवात आला आहे की JK कन्स्ट्रक्शन्स ती जमीन घेण्याच्या तयारीत आहेत. शांतनूने भुवया उंचावत विचारलं, JK कन्स्ट्रक्शन्स? सुनील म्हणाला, हो, ते लोक आता आपल्या शहरातही आपलं बसस्थान बसवण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि हो, मी गंभीर विरुद्ध पोलिसात तक्रारही केली आहे. लवकरच तो तुरुंगात जाईल, शांतनू म्हणाला. सध्या प्लाझा प्रोजेक्टसाठी एखाद्या चांगल्या आणि प्राईम लोकेशनवरची जमीन शोध. हो सर, मी त्याच कामात लागलो आहे, शांतनूने पुन्हा विचारलं. माहीने ज्या जागेबद्दल सांगितलं होतं त्या जागेबद्दल काही माहिती काढलीस का? सुनील थोडा अडखळला. मी लवकरच त्याबद्दल माहिती काढतो. सध्या 1 तासात तुमची एक मीटिंग सुरू होणार आहे, शांतनू म्हणाला. ठीक आहे, तू जा. मीटिंगमध्ये तुला बोलावतो. सुनील तिथून निघून गेला. राजनाथ फॅशन अँड डिझायनिंग. 1 आठवड्यानंतर रोनित आपल्या ऑफिसमध्ये आला होता. मागचा संपूर्ण आठवडा त्याच्यासाठी खूप व्यस्त गेला होता. आधी त्याने अरुचे शेवटचे विधी पूर्ण केले आणि त्यानंतर तिचे वडील कमल गुप्ता यांना समजावून सांगितलं की त्यांनी आपली सर्व मालमत्ता त्याच्या नावावर करावी, कारण त्यांचे सर्व काही वाचवण्याचा तो एकमेव मार्ग होता. 4 वर्षांपूर्वी रोनितचं सर्व काही उद्ध्वस्त झालं होतं. त्याचा व्यवसायही बुडाला होता आणि त्याचं कुटुंबही त्याच्यापासून दूर गेलं होतं. त्या कठीण काळात गुप्ता कुटुंबाने त्याला खूप मदत केली होती. पण काही काळानंतर त्याला एक फार मोठं आणि धक्कादायक सत्य समजलं. 4 वर्षांपूर्वी रोनितचा व्यवसाय पूर्णपणे कोसळला होता. त्याचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झालं होतं. मात्र त्याआधी सगळं काही ठीक होण्याच्या मार्गावर होतं. रोनितच्या आयुष्यात त्याची गर्लफ्रेंड नताशा होती, जिच्यावर तो मनापासून प्रेम करत होता. त्याचे आई वडीलही होते, पण त्याचा व्यवसाय चांगला चालत नव्हता, त्यामुळे तो कायम चिंतेत असायचा. काही दिवसांनी अचानक त्याच्या आयुष्यात अरू आली. एका पार्टीमध्ये रोनित नताशासोबत गेला होता. तिथे अरू तिच्या वडिलांसोबत कमल गुप्ता यांच्यासोबत आली होती. रोनितचे व्यक्तिमत्व पाहताच अरू त्याच्यावर पहिल्याच भेटीत मोहित झाली. ती स्वतः चालत त्याच्याकडे आली आणि हात पुढे करत म्हणाली, हाय, मी अरू गुप्ता. आणि तुम्ही? रोनित म्हणाला, मी रोनित बक्षी आणि ही माझी मंगेतर नताशा कपूर. अरूने नताशाकडे वरपासून खालीपर्यंत एक नजर टाकली आणि हलकसं हसली. त्यानंतर ती तिच्या वडिलांकडे कमलकडे जाऊन उभी राहिली. तिने त्यांच्याशी काहीतरी चर्चा केली. कमलनेही रोनितकडे एक नजर टाकली आणि मान हलवली. थोड्या वेळाने नताशा आणि रोनित दोघेही घरी परतले. बहुतेक वेळा रोनित नताशाच्या घरीच वेळ घालवायचा, कारण तिचे आई वडील दुसऱ्या घरात राहत होते. घरी पोहोचताच रोनितने नताशाला आपल्या मिठीत घेतलं आणि तिला किस करू लागला. नताशा थोडी हसत म्हणाली, रोनित, काय करत आहेस? रोनित म्हणाला, फक्त तुझ्यावर प्रेम करतोय. तुझ्या प्रेमाशिवाय माझ्याकडे उरलं तरी काय आहे नताशा? आणि त्यावेळी नताशाने आपले हात त्याच्या गळ्यात टाकत हसून म्हटलं, मग प्रेम करण्यापासून तुला कोण अडवतंय?
रोनितने तिला उचलून घेतलं आणि बेडरूममध्ये नेलं. दोघेही एकमेकांच्या जवळ येत गेले आणि त्या क्षणी ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात पूर्णपणे हरवून गेले. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.